Good evening, everybody. Good evening. Okay. So, which language would you prefer me to speak in? English, Hindi, Marathi? How many for English? How many for English? How many for Hindi? I cannot do Gujarati. How many for Marathi? Okay. Oh, lot more people saying Marathi. But we already had an event yesterday in Marathi, so I was more prepared for Hindi and English, also because it's Bandra. Anyway, I'm going to begin with a song. कितने रास्ते काटने होंगे तुमको इससे पहले कि तू आदमी कहलाए, कितने सागरों को पार करे परिंदा इससे पहले कि वो रेत में सो जाए, कितने मील दौड़ेंगे बारूद के गोले जब तक हम उनसे तंग ना आ जाएं। हवा के संग हैं बहते जवाब, हवा के संग हैं बहते जवाब, हवा के संग हैं बहते जवाब, हवा के संग हैं बहते जवाब। If you have heard the song Blowing in the Wind by Bob Dylan, this is a Hindi rendition, same lyrics in my own tune. कितनी बार ऊपर देखना पड़ता है इससे पहले कि आसमां दिख जाए, कितने कान होने चाहिए चेहरे पर जो हम आहें किसी की सुनना चाहें, कितनी बार नजरें फेर सकोगे तुम भी इससे पहले कि तुमसे देखा जाए। ओ हवा के संग हैं बहते जवाब, हवा के संग हैं बहते जवाब, हवा के संग हैं बहते जवाब, हवा के संग हैं बहते जवाब। Thank you everyone. So, okay, so because हिंदी, मराठी, इंग्लिश तिघांनाही हात वर होते, मी प्रयत्न करीन 3 भाषांच्या कॉम्बिनेशनमध्ये बोलीन. मी या गाण्याने सुरुवात का केली? आन्सर इज ब्लोइंग इन द विंड, हवा के संग बहते जवाब. हवेवर वाहणाऱ्या एखाद्या छोट्या कागदाच्या पानासारखं उत्तरं, सगळ्या कठीण प्रश्नांची उत्तरं समाजातल्या ती तरंगत असतात. कधी ना कधी तो कागद जमिनीवर पडणार आहे, पण गडबड अशी आहे समाजाची की फार कमी लोक तो कागद उचलतात, कारण तो कागद, उत्तरांचा कागद थोडाच वेळ जमिनीला स्पर्श करतो, परत उडायला लागतो. तर जेव्हा आपल्या गवसणीत तो येतो तेव्हा तो कागद उचलून त्याच्यावरची उत्तरं वाचणारी माणसं फार थोडी असतात. त्या थोड्या माणसांपैकी एक होते माझे आजोबा सदानंद वर्दे, म्हणून मी या गाण्याने सुरुवात केली. आता ह्या कागद उचलून त्याच्यावरचं उत्तर वाचणारी जी माणसं असतात त्यापैकी काही लोक प्रबोधन करतात, प्रीच, दे प्रीच. बट वर्दे सरांनी, माझ्या आजोबांनी, ही डिड नॉट प्रीच. ओके, ऑल्दो ही वॉज अ प्रोफेसर, ही डिड नॉट प्रीच. उपदेश नाही करत बसले, ही वॉज अ मॅन ऑफ ॲक्शन. सो जी उत्तरं त्यांना सापडली ती उत्तरं प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांनी मेहनत केली, ॲक्शन. आई तुम्हाला सांगेलच, सकाळी या कॉलेजमध्ये, नॅशनल कॉलेजमध्ये सकाळी 7 ते 12 शिकवायचे, 12 वाजता लगेच जायचे कॉर्पोरेशनमध्ये, 12 ते 6 कॉर्पोरेशनमध्ये, 6 वाजता तिकडून जायचे पार्टी ऑफिसमध्ये आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवायचे. सो दिस मच ही वॉज अ मॅन ऑफ ॲक्शन. आपण 8 आवर वर्क डे असतो, जवळपास 14 ते 16 तासांचा त्यांचा वर्क डे असायचा, जवळपास 20-25 वर्ष सलग तो या प्रकारचं काम त्यांनी केलं आणि प्रबोधन नाही करत बसले. आणि गांधीजींप्रमाणेच मेरा जीवन ही मेरा संदेश असं त्यांचं होतं. सो आपल्या वागण्यातून आणि आपल्या
चारित्र्यामधून कसं जगावं, कसं असावं याचा वस्तुपाठ त्यांनी लोकांना दिला. आणि सो जे काही शिकायचं त्यांनी अर्थात कॉलेजमध्ये शिकवलंच अर्थशास्त्र, तर जे काही शिकायचं ते असं करा तुम्ही, असं करा अशी बौद्धिकं नाही घेत बसले. कसं जगावं, कसं शिकावं हे स्वतःच्या वागणुकीतून, आचरणातून त्यांनी दाखवून दिलं. इकडे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मला हे अपेक्षित नव्हतं ॲक्च्युली. जो आमची तयारी होती की मी बोलणार आणि त्यानंतर आई बोलणार, त्यानंतर मान्यवर येणार. सो ठीक आहे, हे आलेले आहेत, सो त्यांचं मी स्वागत करतो. सगळ्यांचं स्वागत असावं. हा एक माझा मित्रच आहे. त्यांची ओळख वगैरे करण्याचं क्रम नंतर आहे, तेव्हा त्यांना आता थोडा वेळ आलेत तर बसून थोडा माझ्या आठवणी नंतर आईच्या आठवणी ऐकाव्या लागतील. तर जर मी म्हणत होतो की आपल्या आचरणातून त्यांनी दाखवून दिलं, तर त्यांचे काही एखाद दुसरा किस्सा मी सांगतो. की मंत्री होते, आता त्यांना शिक्षण मंत्री म्हटलं जातं, पण त्यांच्याकडे प्रत्यक्षात 4 पदांचा भार होता. शिक्षण, कला, नगरविकास आणि क्रीडा. यामध्ये शिक्षण, क्रीडा आणि कला या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी दूरगामी काम केलं. आज यापैकी 2 पदांचा पदभार पण फार रेअरली कोणी सांभाळतं. म्हणजे बघा शरद पवारांना ते किती कर्तबगार वाटले असतील आणि त्यांचे इतर साथीदार किती कमी कर्तबगार वाटले, म्हणून एकट्या वर्धे साहेबांकडे त्यांनी 4 खाती दिली. वर्धे साहेबांना ॲक्च्युली अर्थ खातं हवं होतं, पण शरद पवार त्यांना म्हणाले की नाही, शिक्षण जास्ती महत्त्वाचं आहे. मुलांचं शिक्षण हे राज्याच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात केपेबल माणसाकडे मी शिक्षण खातं देणार आहे. तर जे दीड 2 वर्षांनी त्यांचं सरकार पडलं आणि दुसऱ्याच दिवशी सरकार पडल्याच्या एका 24 तासाच्या आत सरकारतर्फे मिळालेला बंगला, गाडी वगैरे सगळं त्यांनी परत केलं आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ते बस स्टॉपवर उभे होते कॉलेजला जाण्यासाठी. आणि ही फार मोठी गोष्ट होती. आता आपल्या या आजच्या काळचं एवढं करप्शन जरी त्या काळी नसेल तरी पॉलिटिशियनचा बडेजाव होताच त्या काळी. तेव्हा ही एका मंत्र्याने, ते अजूनही मंत्री होतेच, सरकार पडलं असलं तरी नवं मंत्रिमंडळ आलं नव्हतं, अशा एका मंत्र्याने दुसऱ्या दिवशी बस स्टॉपवर उभं राहणं एवढी मोठी गोष्ट होती. टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याच्या पुढच्या दिवशी ती फ्रंट पेज बातमी होती की आपला एज्युकेशन मिनिस्टर असा इतका प्रामाणिक आहे. आणि त्यांनी क्लासेस घेतले नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी. त्यावेळी नव्या पार्ट्या येत होत्या शिवसेनेसारख्या. पहिल्यांदा निवडून येणाऱ्या नगरसेवकांसाठी क्लासेस घेतले की माणसांची कामं कशी करायची, नगरसेवेचं महानगरपालिकेचं काम कसं चालतं याचे विनामूल्य क्लासेस घेतले. आपला विषय ते शिकवत होते. या मी तुम्हाला त्यांची दिनचर्या सांगितली. यामध्ये त्यांना कधी वेळ मिळाला की त्यांनी टू स्टे अप टू डेट विथ व्हॉट इज लेटेस्ट इन इकॉनॉमिक्स, बट ही ऑलवेज स्टेड अप टू डेट इन इकॉनॉमिक्स, व्हॉट द लेटेस्ट ट्रेंड्स. आणि त्यांचे विद्यार्थी सांगतात की 1 वर्ष ज्या पद्धतीने त्याने विषय शिकवला, जसाच्या तसा विषय दुसऱ्या वर्षी शिकवला नाही. म्हणजे त्यांच्या शिकवण्यातही सतत अपडेशन होत गेलं. अशा आता हे सगळं मी ऐकलेलं आहे. मी जास्ती तुम्हाला सांगणार जे मी बघितलं. मी त्यांना बघितलं एक माणूस म्हणूनच, आजोबा एक व्यक्ती म्हणून ते जास्ती बघितलं, कारण त्यांचं सामाजिक कार्य बऱ्याच प्रमाणात कमी झालं होतं मला समजायला लागेपर्यंत. 2-3 गुण त्यांचे की त्यांनी आपली मूल्य फॅमिलीतल्या म्हणजे कुटुंबातल्या कोणावरही, विशेषतः लहान मुलांवर, मी होतो, इतर लहान मुलं होती कुटुंबात, आमच्यावर कधी त्यांची मूल्य किंवा त्यांच्या आवडीनिवडी लादल्या नाहीत. आता साने गुरुजीं हे त्यांचे दैवतस्थानी, आणि साने गुरुजीं तर लहान मुलांसाठी एवढे गाजलेले लेखक, पण स्वतःहून कधी की तू साने गुरुजींचं वाच असं नाही. पण एका पॉईंटला मलाच स्वतः आवड निर्माण झाली की साने गुरुजींचं वाचावं. तोपर्यंत, आणि मी 9वीत होतो तोपर्यंत मला समाव साने गुरुजींचं वाचण्यात इंटरेस्ट निर्माण झाला नव्हता. तोपर्यंत आजी मला सांगायची, पण आजोबांनी मला मुक्तपणे जसा मी वाढू दिलं. आणि 9वीत मी त्यांना म्हटलं की मला साने गुरुजींचं काहीतरी वाचायची इच्छा आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला 19 पुस्तकं आणून दिली. म्हणजे ही वॉज ऑल रेडी, पण ही वेटेड टिल आय डेव्हलप द इंटरेस्ट. तसंच समाजवाद असेल, निरीश्वरवाद असेल, कुठल्याही बाबतीत आपली मूल्य त्यांनी जपली सर्व बाबतीत, पण कुटुंबावर लादली नाही.
अजून एक महत्त्वाचा त्यांचा सगळ्यात माझ्या मते मोलाचा गुण मी जो स्वतः घ्यायचा प्रयत्न करतो ते म्हणजे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी नाही, क्रिटिसिझम नाही, जजमेंट नाही आणि कधीही कोणावर टीका मी त्यांना केलेली बघितलं नाही, ऐकलंही नाही कोणाकडून. आणि हे इतकं आत होतं की माझ्या मते त्यांच्या आत पण कधी कोणाबद्दल की कुठला निगेटिव्ह विचार किंवा टीका त्यांच्या आत पण कधी आली असेल असं मला वाटत नाही. अगदी लहानपणी आली असेल. एक कुठला तरी राजकीय नेता होता, मला आता नाव आठवत नाही. मी असं वाचलं होतं की त्यांच्यावर त्यांच्या ॲक्टिव्ह काळामध्ये याने अतिशय हीन प्रकारची टीका त्यांच्यावर केली होती, अतिशय हीन दर्जाचे आरोप केले होते. म्हणून मी एकदा आजोबांना विचारलं की अमुक अमुक माणसाबद्दल तुमचं काय मत आहे. तेव्हा त्यांनी शांतपणे त्या माणसाचे चक्क 3-4 चांगले गुण मला सांगितले आणि एवढं सांगूनच ते थांबले. यानंतर माझ्या अगदी गळ्यापाशी आलं होतं की पण मी त्यांना बोबा म्हणायचो, पण बोबा की त्याने तर तुमच्यावर इतके गलिच्छ आरोप केले होते, पण मी बोललो नाही. कारण त्यांच्या या उत्तरातूनच मी समजून गेलो की जे माणूस वाईट वागतो ते आपण इग्नोर करू शकतो. एवढे गलच्छ आरोप जे हा माणूस इग्नोर करू शकला आहे आणि अशा माणसाचेही सद्गुणच याने लक्षात ठेवले आहेत, तर आपणही हे करायचा प्रयत्न करूया. आणि मग मी पुढेही तसं करायचा प्रयत्न करू लागलो. अजून एक म्हणजे त्यांनी आपला लहान एक बालपण त्यांचं जपून ठेवलं होतं. आणि एक गोष्ट की आम्ही सगळे जर एकत्र जेव्हा जेवायला वगैरे जायचो, एकच डिश जरी त्यांनी आणि मी ऑर्डर केली किंवा त्यांनी आणि माझ्या आईने ऑर्डर केली, तरी आमच्या ताटातून ती डिश त्यांना परत टेस्ट करायची असायची की नाही हे आहे तुमच्या ताटात कसं लागतंय. सो असा त्यांचा बालपण त्यांनी जपून ठेवलं होतं. अतिशय तापट होते आणि तितकेच प्रेमळ होते आणि त्यामुळे त्यांनी खूप लोकांवर बऱ्याचदा ते रागावले, पण कोणीही ते मनावर घेतलं नाही कारण ते तितकेच प्रेमळ होते. सो असे माझे आजोबा, अशासारखे आजोबा लाभले. माझं फारच भाग्य आहे. आता मी सूत्र माझ्या आईकडे देतो. आई काही आठवणी तुम्हाला सांगेल. आणि तत्पूर्वी पहिल्या भागामध्ये संगीत नाही आहे, फक्त माझ्या एका गाण्याने सुरुवात झाली. दुसरा हाफ पूर्णपणे संगीतिक आहे, तेव्हा तुम्ही अजिबात जाऊ नका. आणि जे आले असतील त्यांना पण सायलेंटली मेसेज करून बोलवा. दुसरा हाफ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला मी माझ्या आजोबांवर लिहिलेलं गाणं माझे विद्यार्थी सादरे करणार आहेत, तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही थांबायचं आहे. नमस्कार सगळ्यांना. आधीच उशीर झालाय त्याच्यासाठी क्षमस्व. पटपट मला जे बाबांबद्दल बोलायचं ते वाचून दाखवते. बाबा राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून घडलेला माणूस. सेवा दलात असतानाच त्यांना त्यांची सहचरणी माझी आई सुधा कोतवाल भेटली. सेवा दलाचे कलापथक होते. कदाचित काही लोकांना माहीत नसेल, राजकारणात सक्रिय होण्याआधी बाबा कलापथकात सक्रिय होते. ही वुड लीड द ग्रुप सॉंग्स, द प्रोटेस्ट सॉंग्स ऑफ दॅट टाईम. समूह गीतांचं नेतृत्व करत असत बाबा कलापथकात आणि सेवा दलाच्या शाखांमध्ये सुद्धा. तसेच बाबा तू पाक सुरत कामिना ही लावणी गायचे आणि आई त्यावर नृत्य करायची. त्या काळात लावणी सादर करणं हे फारच धाडसी होतं. बरं, हे झालं त्यांचं पब्लिक समोर गाणं. घरगुती आणि मित्रमंडळींसमोर तर बाबा अनेकदा लटपट लटपट तुझं चालणं हे गायचे आणि आई त्याच्यावर नाचायची ऑन डिमांड. बाबांना सेवा दलाने खूप काही दिलं. 1970 साली त्यांच्या एका इंग्रजी मुलाखतीत त्यांनी म्हटलंय, फ्रॉम 1994 I became actively associated with Rashtra Seva Dal, a young social service organization to which I do not know how much I owe. It is something that I cannot describe in words, but I must say that what I am in public life today, the values to which I assiduously clung, the things in which I believe, my sense of right and wrong, my sense of justice and injustice, my compassion for the poor, my very natural indignation against communalism, against casteism, against all retreating narrow loyalties, and my love for something which is expanding in the sense of values. All this I got from Rashtra Seva Dal, from its leaders and from the many young people with whom I had an opportunity to associate.
आणि पुढे बाबा म्हणतात की जर सेवादलाशी माझा संबंध आला नसता तर मी कदाचित कुठली तरी सरकारी किंवा कॉर्पोरेट नोकरी धरली असती आणि माझे आयुष्य वेगळ्याच वळणावर गेले असते. बाबांचे सर्व सामाजिक कार्य म्हणजे गोरगरिबांचा, उपेक्षितांचा सन्मान राखण्याच्या दिशेने केलेली वाटचाल होती. He definitely helped the poor of Bandra to get water, to get proper homes, to get better sewage lines, to get licenses for the ferrywale. And I think behind all this, he believed that every human being has a right to live with dignity. People in Bandra will remember, आज कदाचित बरेच वांद्र्यातील माणसं आली असतील. त्यांनी ऐकलं असणार त्यांच्या वाडवडिलांकडनं की झोपडपट्टी पाडायला आलेला बुलडोझर जेव्हा बाबांना समजलं तेव्हा त्या बुलडोझरच्या समोर जाऊन रस्त्यावर आडवे पडले. ते झोपडपट्टी वाचवण्यासाठी होतंच, पण त्या माणसांचा सन्मान राखण्यासाठी सुद्धा ते तितकंच होतं, टू प्रोटेक्ट देअर डिग्निटी. जिवंतपणी जर माणसाने सन्मानाने जगावं तर आयुष्याचा अखेरसुद्धा त्याला सन्मानानेच करता आला पाहिजे. लिव्ह विथ डिग्निटी, डाय विथ डिग्निटी. ह्युमन डिग्निटीला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या मूल्यांचा पाठपुरावा करणारेच त्यांचे बिल होते. बाबांच्या शब्दात 1984 साली महाराष्ट्र विधान परिषदेचा मी सदस्य असताना श्री मीनू मसानी यांच्याशी चर्चा करून या विषयावर विधान परिषदेत एक अशासकीय विधेयक मांडले. त्याचे स्वरूप असे: एखादा रुग्ण असाध्य रोगाने आजारी आहे आणि तो बरा होण्याची सुतराम शक्यता नाही असे त्या रुग्णाशी संबंधित डॉक्टरांचे निदान असेल, त्या निदानाची छाननी करून त्या रुग्णाशी संबंध असलेल्या 2 तज्ज्ञ डॉक्टरांनी ते निदान योग्य असल्याचे प्रमाणित केले असेल, सुदृढ मनस्थितीत असताना त्या रुग्णाने आजारापूर्वी इच्छापत्र लिहून व ते साक्षांकित करून घेऊन भविष्यात असाध्य रोगाने आपण जर्जर झाल्यास आपणास डॉक्टरांनी जीवरक्षक औषधे न देऊन, म्हणजे टू स्टॉप लाईफ सेव्हिंग ड्रग्ज न देऊन त्याला इच्छामरण दिले, कृत्रिमरित्या जिवंत ठेवले नाही अशी इच्छा व्यक्त केली असेल, संबंधित डॉक्टरांनी नातलगांशी बोलून इच्छापत्राचा आदर करून जीवरक्षक औषधे देणे थांबवून, तर संबंधित डॉक्टरांवर दिवाणी वा फौजदारी खटला होऊ नये. हे बाबांच्या शब्दात. नंतर बाबा म्हणतात, हे विधेयक मी मांडले तेव्हा वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी त्यांना सुचवलं की सभागृहात चर्चा झाल्यावर याबाबत लोकमत काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी हे विधेयक 1 वर्षासाठी लोकात वितरित करावे. त्यांनी आनंदाने माझी विनंती मान्य केली आणि सभागृहात 2-2.5 तास प्रतिकूल अनुकूल चर्चा झाल्यावर ते विधेयक 1 वर्षासाठी लोकमताचा अंदाज घेण्यासाठी वितरित करावे असा प्रस्ताव एकमताने संमत झाला. महाराष्ट्र विधानमंडळाच्या इतिहासात लोकमताचा अंदाज घेण्यासाठी वितरित केलेले हे एकमेव विधेयक आहे. याच्या पुढच्या डिटेल्स मी काही सांगत बसणार नाही, कारण खूपच वेळ त्याच्यात जाईल. मी आता सूत्र उदय दंडवते यांच्या हाती देते. त्याआधी त्यांची ओळख करून देते. It is my pleasure to introduce our moderator for today's session, Uday Dandavate. Uday has been an integral part of the Varde family since childhood. His curiosity and values were deeply influenced by the organizations and movements that both our families have been dedicated to over the years. Professionally, Uday is a researcher, an ethnographer of social imagination, a poet, an author, and a designer. During the celebration of India's 75th year of independence, he led an oral history project called The Legacy of India's Imagination, interviewing artists, architects, educators, social activists, and innovators engaged in movements for social justice.
More recently, Uday has been composing music with the help of artificial intelligence with the aim of fostering curiosity, compassion, and imagination in the younger generation. Uday offered to moderate today's dialogue to help carry forward the public awareness campaign that my father and Minu Masani spearheaded. And I'm very, very thankful to Udu. मी त्याला उदू म्हणते लहानपणापासून, चुकून एकदम तोंडातून उदू आलं. I'm very thankful to Uday for helping me out in this. Uday will now introduce everyone seated on the dais. And त्याच्या आधी मी एवढंच सांगू इच्छिते की व्यासपीठावर जे सन्माननीय वक्ते बसलेले आहेत त्यांना साधना प्रकाशनतर्फे आम्ही पुस्तकं देणार आहोत. So let's start with the books. Okay. So I would request, I would request them to give the first book to Shri Ramdas Bhatkar, who is presiding over today's session. Ramdas Bhatkar, we all know, he is the founder of Popular Prakashan. In fact, before he started Popular Book Depot, he was a musician, classical musician. Not very many people know about that. Did you know that? Okay. Yeah. And so, please, on behalf of Sadhana, please give the first book to Ramdas Bhatkar. I must also say that Ramdas Bhatkar was a very close friend of both Anukaka and my father. So he represents those values and the activism that marks the topics that we are discussing today. Not only those, he was also, one thing I feel very close to him about is during emergency, he was a part of Group 77, which created a lot of support for activists who were working underground and helping fight for democracy. So thank you for that. I'm inspired by that. Second book we would like to give to Shri Kumar Ketkar, former member of Rajya Sabha, editor and writer, and there's a very important reason why he is here on this panel. When Anukaka was drafting the book with Minu Masani, Kumar Ketkar and Arun Sadhu worked closely with him in drafting the bill. Is that correct? So he is going to give us some historical background on what went about in that thinking and how far were they thinking. Though the scope of the bill was limited, the conversations went much farther, and the reasons why they decided to keep it the way it was, there would be some very interesting insights from that. The next one is Dr. Nikhil Datar. The reason why he is here, he's a gynecologist and a national advocate for living wills. In fact, today if you see any conversations happening in public about living will, you'll probably find him as one of the very well-informed speaker in those conversations. So thank you for joining us on this. And last but not the least, one of the things we all were discussing is that we are very likely to have the audience which is tilted towards a more senior age, but we need somebody who's representative of the younger age group. So Ajit Joshi is a very interesting person. He's a technology consultant, speaker, and a strategist specialized in digital innovation. But he's also a facilitator of conversations. And he goes out and talks to different people, tries to understand the pulse of people, pulse of younger generation and masses at large. So we thought that he would be a good representation of not just of the ideas that were percolating in the older generation, but how is the younger generation thinking? I also want to say, तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की
हे फक्त पॅनल डिस्कशन इथलेच लोक करणार नाही आहेत. At any time, if you have a comment, you have a question, you have a concern, raise your hand and you are invited to join this conversation. I will make sure that we will end this session on time because I'm sure there's Bankim and his group and everybody else is eager to play the music and we all are eager to listen to it. One book for Uday. Oh, thank you. So I want to start before what we are going to thank you. So before we start, what we are going to do is each speaker is going to speak for 5 minutes, giving their point of view, their background. But before that, I want to tell a very interesting story. Is Suhas here yet? So when Anu Kaka was education minister, one day Suhas called me, Suhas Palekar, who was his personal assistant, and he said, "Arey Uday, आम्ही महाराष्ट्रातल्या गावात जाणार आहोत. Would you like to come with us? Just see how Anu Kaka talks to people in the villages about education." So I said, okay, I'll come in. So I drove around, we went into different villages. It was about a week-long tour. And one thing I noticed, that in every speech, he gave one story. And he said, there's one child who came to me from a family that has, for generations, has never been to school, never educated. And he said, "Mala shikaयचंय, मला मदत करा. Please help me, I want to join a school." तर मी त्यांना म्हणजे Anu Kaka is saying, "तुला का शिकायचंय? Why do you want to study?" So he said, "मला सुसंस्कृत व्हायचंय." And he kept repeating in every speech. And I've seen that from my father also, that like, if you join him on a tour of speeches, you start getting bored hearing the same thing over and over again. So that time I forgot. I said, he just says this story. But last week when I was thinking about this event, I realized, Anu Kaka, why was he telling this story? या सुसंस्कृत या शब्दात काय त्यांच्या डोक्यात होतं? And so I started doing a little research. I went into the epistemological origin of the word Susamskrut. And it's interesting, in English it's called cultured. But cultured kind of has elite connotation. But Susamskrut in Marathi does not have elite connotation as much as in English. So I बघायला लागलो, and it talked about, it comes from Sanskrit, and more organized, more refined version of Sanskrit, a behavior, a way of thinking that is organized, that is balanced, that is elegant, mindful. And then I just went deeper and it said, why Sanskrit? So it said Sanskrit is also a Susanskrit version of Prakrut. So Prakrut is natural, or the rawness of the nature is reflected in Prakrut. But when it was refined and turned into Sanskrit, it became Sanskrit, and then Susanskrit came from Sanskrit. So that's what I read. So the idea is, Anu Kaka was trying to talk about being Susanskrit. And in that conversation, when I was reading, it's very closely tied to dignity. So what he was propagating is to live a life of dignity as a socialist, what he was preaching. To achieve that, he wanted to use education as a way to make people Susanskrit. So today's topic, dying with dignity, is a part I would propose of being Susanskrit. I watched my father when he was passing away. The conversations I have had with him. Also, I remember the kind of mindset you need to have, that kind of elegance when you know you are passing, when you have to make a choice, when you are suffering, you are in pain. That choice of how you want to live and how you want to die, through the times that you are embracing death, is a very interesting choice you have to make. And the point was, who makes that choice? And I think the choice, what Anu Kaka's bill was that, can we create a legal framework where the patient is heard and the doctor is protected? This is not about euthanasia, about killing people.
It's more about giving people the choice. And of course, the efforts of Manu Misani and Anu Kaka, and Anu Kaka was a visionary. Being a politician, you have to go with things that are popular, and it was not very popular at that time. He decided not to move the bill in the assembly after the pulse of people they took, and they realized that people were not for it. But now, 40 years later, I want to open up the conversation starting with Kumar Ketkar. If you can give us background, whatever you wanted, came prepared to talk about, giving context to what this bill was, what it was, what conversations you had with Anu Kaka, and where do you think we are? Yeah. Well, I don't know whether to start in English or Marathi with all the narrative that is from Uday in English. Okay, I will be bilingual. माझा आणि अनुवर्धेंचा संबंध, मी पत्रकार होतो आणि ते मंत्री वगैरे असतानाच्या काळातला आहे. आणि त्यावेळेला मिनू मसानी हे स्वतंत्र पक्षाचे होते. आणि मिनू मसानींचा माझा परिचय मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये असल्यामुळे, आणि नानी पालकेवालांच्या भाषणाच्या वेळेला मिनू मसानी पहिल्याच रांगेमध्ये JRD टाटांच्या बाजूला बसायचे. मी इकॉनॉमिक टाइम्सचा वार्ताहर असल्यामुळे मी मिनू मसानींना, JRD टाटांना भेटण्यात फारच कठीण होतं, म्हणून आम्ही मिनू मसानींना भेटायचो. पण ते वागण्यात इतके वॉर्म होते, आणि व्यक्तिशः मी त्यावेळेला सुद्धा स्वतंत्र पक्षाच्या पूर्ण विरुद्ध होतो. म्हणजे राजकीयदृष्ट्या मला स्वतंत्र पक्षाचं काहीच मान्य नव्हतं. आणि तरीसुद्धा मला त्यांच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं कर. त्यांनी काहीच, म्हणजे मी ज्यावेळेस सांगितलं की आय डिफर विथ यू ऑन युअर व्ह्यूज ऑन इकॉनॉमिक्स ऑर सो ते म्हणते त्याची काही काळजी करू नकोस तू. तुम्ही लेस्ली सॉनीला, देवळालीला एक सेंटर आहे, ते मसानींची बहीण चालवायची, तिकडे तुम्ही जा आणि तिकडे चर्चा करा. तर मग मी लेस्ली सॉनीला तो जायला लागलो, तो मिनू मसानींमुळे जायला लागलो. मिनू मसानींनी त्यावेळेला वर्धेंच्या अगोदर मला सांगितलं की असं असं आम्ही युथनेशियाचा प्रचार करणार आहोत. तर मग मी आणि अरुण साधू टाइम्स ऑफ इंडियात, मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये, आम्ही दोघेजणं तिकडे गेलो. चर्चगेटला क्रॉस मैदानच्या समोर एक छोटा ब्लॉक होता, त्या ब्लॉकमध्ये ते असायचे. तर मग मी आणि अरुण साधू तिकडे गेलो आणि त्यांना विचारलं, तुम्ही काय ते युथनेशियाच्या संबंधात काय मेंबरशिप फॉर्म वगैरे असेल तर आम्ही तयार होतो, आम्हाला व्हायचं आहे, त्याचा मेंबर व्हायचं आणि त्याचा प्रचार करायचा आहे. खरं म्हणजे तोपर्यंत आम्ही ते बिल सविस्तर वाचलेलंसुद्धा नव्हतं. परंतु युथनेशिया ह्या संकल्पनेबद्दल त्यावेळेला युरोपात खूप जोरात चर्चा चालू होती, आणि ती चर्चा आमच्या वाचण्यात होती. त्यामुळे आम्ही म्हटलं आम्हाला त्याच्यामध्ये रस आहे. त्यातले 2 संदर्भ असे होते बहुतेक त्याच वेळेला, आता तू बरोबर सांगशील. आयव्हॅन इलिसचं मेडिकल नेमेसिस नावाचं पुस्तक त्यावेळेला चर्चेत होतं. आणि मेडिकल नेमेसिसमध्ये त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं होतं की लेट पीपल बी अलाउड टू डाय विथ डिग्निटी. आणि हे जे तुम्ही त्यांना जिवंत ठेवायची संपूर्ण यंत्रणा उभी केलेली आहे, त्यांनी त्या यंत्रणेच्या विरुद्ध लिहिलं आहे. ही सगळी हॉस्पिटल्स आहेत, ह्या सगळ्या मोठाले यंत्रणा आहेत, हे मोठाले ऑक्सिजन अमुक तमुक, त्यांच्यात बिजार वर्णन केलं आहे त्यांनी की हॉस्पिटलमधलं वातावरण किती भीषण असतं. आणि असं भीषण वास्तव निर्माण करून तुम्ही त्या माणसाला कशासाठी जीवन ठेवताय, आणि त्यालाच इच्छा आहे की नाही पण तुम्ही विचारलेलं नाही. अशा पद्धतीची चर्चा त्या आयव्हॅन इलिसच्या पुस्तकात होती. त्या पार्श्वभूमीवरती मी मिनू मसानींना म्हटलं की मला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. साधूंनी पण ते सांगितलं की आम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट आहे, कारण आम्ही पण आमच्या आजूबाजूचे काही अतिशय वृद्ध नातेवाईक अतिशय वाईट अवस्थेमध्ये जाताना किंवा सफर करताना पाहिलेले होते. तर ते म्हणले काय हरकत नाही, फॉर्म वगैरे काही नाही, पण तुम्ही मला लिहून द्या. त्यावेळेला फॉर्म व्हायचे होते बहुतेक. मग आम्ही लिहून दिलं की वी आर वॉन्ट टू वर्क फॉर दिस, इवन वी वॉन्ट टू प्रमोट द आयडिया. आणि मग त्याच्यानंतर वर्धे, मिनू मसानी, मी आणि अरुण साधू त्या फ्लॅटमध्ये बराच वेळ चर्चा केली. त्यावेळी पहिल्यांदा आम्हाला त्यांनी त्या बिलासंबंधात सांगितलं. आता त्यावेळेला आम्ही साधारण अतिशय बेसिक असे प्रश्न विचारले की तो मनुष्य जरी आजारी व्हायच्या अगोदर जरी त्यांनी लिहून दिलं तरी त्याचं मत नंतर बदलू शकतं, त्याला वाटू शकतं की आपल्याला जगायचं आहे. आणि असा माझा तो पण अनुभव होता म्हणजे लोकांशी बोलून की कोणत्याही माणसाला अगदी
उद्याला आपल्याला मरणार आहोत हे त्याला सहन होत नाही. जरी त्याची इच्छा असली की आता नको होतं, जगणं अशक्य झालं आहे, तरीसुद्धा त्याला ही प्रिफर्स पेन अँड नॉट डेथ. असं मी काही वेळ पाहिलं होतं. तर ते विचारलं की अशा वेळेला तुम्ही काय करणार, कशाच्या, तुम्ही ते जे डॉक्युमेंट लिहून घेणार त्याच्याकडनं, ते डॉक्युमेंट त्या क्षणाचं आहे, त्याच्यानंतर त्याचं मत बदलू शकतं आणि ते बदलू शकायला संधीच नाही, कारण तो ICUमध्ये आहे, तर नळ्या लावल्या आहेत आणि तो कोमामध्ये आहे. पण त्या कोमातनं बाहेर आल्यावर पुन्हा तो काय म्हणेल, जर झालाच यशस्वी ऑपरेशन किंवा काय, हे तुम्ही सांगू शकत नाही. तो म्हटला दिस इज अ व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन, बट आय डोंट हॅव एन आन्सर, बट आय स्टील फील दॅट दोज हू से दॅट दे वॉन्ट टू डाय शुड बी अलाउड टू डाय. असं त्यांनी मोघम उत्तर दिलं. या संदर्भात माझी जी 3-4 मिनटं आहेत त्याच्यात एकच फक्त रेफरन्स सांगतो. एक फिल्म काही लोकांनी पाहिली असेल, त्या फिल्मचं टायटल आहे मनी बॅक इफ यू डोंट डाय का असं काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये एका मुलाला आत्महत्या करायची असते, तो यंग असतो 27-28 वर्षाचा. त्याच वेळेला एक संस्था आहे तिथे, ती मार्केटिंगवरची टीका आहे. तर ती संस्था अशी असते की त्या संस्थेच्या ॲक्टिव्हिस्टचं काम हे की एम्प्लॉईजचं काम हे की त्यांनी दर आठवड्याला 2 माणसं मारायची, असं त्याचं काम आहे. ते सांगायचं की अमुक माणसं मी मारलेली आहेत. मग तो जो त्यांचा बॉस आहे तो त्यांना सांगणार करेक्ट. आणि जर मनी बॅक गॅरंटी त्याला लावलेली असते, तर हा मुलगा जो असतो आत्महत्या करणारा, त्याला त्या संस्थेबद्दल कळतं. तो त्याच्याकडे जातो, तो म्हणतो तुम्हाला माणूस मारायचा आहे आणि मला मारायचं आहे, तुमचं कार्यक्रम मी सोपा करतो, तुम्ही मला मारा, म्हणजे माझी आत्महत्या तुमच्या मार्फत होईल, तुमच्या एका माणसाचा प्रश्न मिटेल आणि मग आपल्या दोघांचे प्रश्न सुटतील आणि त्याच्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतील, ते तुम्ही माझ्या आईला द्या. अशा टाईपचं काहीतरी तो सांगतो. त्याचं नाव आहे, मिळतं स्टार मूव्हीजवरती असं कधी मनी बॅक म्हणून. तर मुद्दा त्यातला असा की इतपत त्याचं मार्केटिंग झालं पुढे, त्या डेथचं मार्केटिंग अशा पद्धतीने व्हायला लागलं. तेव्हा मी म्हटलं की हा नंतरचा एपिसोड आहे. पण वर्दे आणि मीनू मसानी यांच्यावर आम्ही चर्चा मुख्यतः केली की माणसाला जगण्याची ही जी अपार इच्छा आहे, किती वृद्ध झाला, त्याला अगदी वाटलं की नको आता जीवन, तरीही त्याला जगायची इच्छा आहे. याचं रहस्य आपल्याला जोपर्यंत सायकोलॉजिकली पूर्ण कळत नाही तोपर्यंत आपण हा युथनेशियाचा प्रयोग करावा का, आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्याला प्रचार करणार आहोत. तरी पण या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाही आहे, अशी चर्चा. तर त्याच्यामुळे ते जे बिलामधले आहेत ना दोन तज्ज्ञ, ते सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं की मी ते सगळं त्याची काळजी घेतलेली आहे. त्या 2 तज्ज्ञांच्या मार्फत त्यांना परत एकदा संधी द्यायची वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. ते बिलामधले जे आत्ता उल्लेख वाचून दाखवले ते सगळे आमच्यासमोर त्यावर त्यांनी चर्चा केली. त्यामुळे त्या बिलासंबंधातलं माझी पार्श्वभूमी त्यांच्या संबंधाची ही एवढीच आहे. मी आता थांबतो. आता दिस इज अ गुड पॉइंट to segue to Dr. Nikhil Datar. My big question to you, and I'm sure you've come prepared to talk about it. Since that point of dilemma they faced, Anukaka and the team, and they found that the public was also not ready with a clear thinking on this, Supreme Court gave a judgment making living will legal. So can you give some context to that, and how far have we come since those 40 years ago, the moment when Anukaka had to not even introduce the bill in the Legislative Council? Thank you. सगळ्यात पहिल्यांदा केतकर साहेब जे म्हणाले ती भयंकर हॉस्पिटल वगैरे असतात, मी त्याच हॉस्पिटलमध्ये काम करतो, म्हणजे तशाच हॉस्पिटलमध्ये, कारण मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे. सॉरी, त्यांचं काय अच्छा ओके. आणि दुसरा विषय असा की जर का वर्दे साहेब नसते, केतकर साहेब नसते, चर्चा तेव्हा रिक्वेस्टिंग इन इंग्लिश. सॉरी, if Varde Sahab was not there and Ketkar Sahab was not there at that time, I mean they started the whole conversation at that time, maybe that was a bit premature for the societal values at that point of time. Today the work that we are doing, or what Supreme Court said, probably would have taken another 40 years maybe. Yeah. So thanks to these people from the younger generation who have worked very hard, and that's why we are here, where we are. So now coming back to your question. Question is 2 parts. Number 1, that what has Supreme Court said as far as euthanasia is concerned,
And number two, where are we today in terms of if somebody wants to execute something in relation to euthanasia, right? That's the basic question. Yes. Now, first thing I must say that Supreme Court has very clearly said that even today, the society is not mature enough, in India I'm saying, for something which is called as active euthanasia. So what we read across Europe and other places where somebody who is old just simply goes and says that, well, I want to die, and they are given medicines and injections, and you can just simply kind of embrace death in a dignified manner, as you said. Supreme Court at this point of time categorically says that no, we are still not mature as far as Indian society is concerned. But Supreme Court very much has understood the practical problem that we face in the hospitals. The problem is as under that today's medical technology has advanced enough to keep someone sustaining his life by putting him on ventilators if your lungs fail, by putting him on dialysis if your kidneys fail, by putting heart into some kind of a machine so that the pumping continues to happen, and so on and so forth. Medicine has not advanced enough to cure the problem, but medicine is advanced enough to sustain someone's existence. And because of this particular problem, many of us are into that kind of a Trishanku situation that it is difficult to say whether you are delaying someone's death or whether you are prolonging someone's life. That itself becomes questionable. And then the whole story starts. Relatives, they will have some kind of say. Doctors, they will have some kind of say. Hospitals, who might land up, maybe somebody has insurance or whatever that's there, so they may have their own business interest in doing what they are doing. And the worst part of the situation, this is all happening around that man who is in ICU, probably unconscious, probably unsure of what's happening with him, probably in extreme amount of pain, and 100% in a very ill-dignified manner. But that person only doesn't have the say, but everybody else around in the circuit has all the say, and all the reasons and interests and all that kind of a thing. And this is the problem today in the society, which Supreme Court has understood very well, and that's why Supreme Court has said that passive euthanasia, that means those kinds of treatments which can meaninglessly prolong someone's life, can definitely be curtailed, stopped, etc., etc. And that's why Supreme Court has given a certain kind of a framework. So now let's come to the framework, and with everything, I will say, where are we today? So Supreme Court said that number one, every Indian citizen has a right to write down advance directive or living will. Now what is this will? This will basically is a document which you write for yourself when you are perfectly all right and conscious, where you say what treatments you want, what treatments you don't want, when you are into that kind of a stage where you have lost your capacity of making decisions. See, as long as you have not lost capacity, there is no problem. Today, if at all I have got cancer, I mean, as long as I am conscious, I can always say that I don't want to go to the hospital, I don't want to go to the doctor and all that. But what if I become unconscious? Then what's going to happen is my relatives are going to just simply take me to the hospital. I'll reach the ICU, and then the physician will start the treatment, put me on ventilator, and all that whole story will get started. So that's why I need, and I can write a document. Writing a document is very simple. You don't need stamp papers, nothing for that. You just require to put your thoughts on this particular issue on a piece of paper. You need someone, a notary, to notarize this document, which automatically means that you require 2 witnesses for it. So you go to the notary, get your document notarized, and then after that, you give 1 copy of this particular document to an entity called as custodian, who is appointed by the state. When the document is given to the custodian, it is kind of registration of that document, though you don't need to go to a registrar's office for registration the way we go for our will registration or property document registration or something like that. And this custodian's seal on that document kind of confirms that the man who wrote this will was in his best mental capacities to understand what he is writing, what he is not writing.
Now, up till now is part one of the story. And where are we today? So the story was something like this. I am purportedly the first person in the country to write my own advance directive in accordance with the Supreme Court's guidelines. I did it immediately as soon as Supreme Court came up with the guidelines. So I wrote my advance directive. I went to the notary. Notary asked me, "ये क्या होता है? We don't know. ऐसा कभी document इतना साल में किया नहीं." I said, "I am only the first. You are also the first notary to authorize such kind of a thing, you know. So इसका पहले किया नहीं मतलब नहीं ही किया है, किसी ने भी नहीं किया. I am only the first. You are also the first." So from there onwards, I realized. Then I realized that there is no custodian at all. I mean, there is nobody called custodian appointed so far. So I almost for about a year, I kind of had communications with the municipal commissioner, etc., only to realize that the order of the Supreme Court is only a paper order, nothing implemented on the ground level, and that's why I filed a PIL in the Bombay High Court. And this went on almost for about 1.5 years, and we finally got the judgment on that particular PIL, positive and in favor of this. So today I'm very happy to say that at least as far as Mumbai city is concerned, and in fact Maharashtra is concerned, we very much have the Institute of Custodian appointed in this particular part of the country. So who are the custodians? Just simply go to your ward office. Every ward has one medical officer in charge, MOH. All MOHs in Mumbai city are custodians of advance directives. So you write your living will, get it notarized with 2 signatures, witnesses, go to the custodian, that is MOH, get the stamp done, your job is done. So this particular part of the story is fully done at this point of time, right? Now, there can be many other questions. As Ketkar sir said, what happens if I want to change it tomorrow? But there is no problem. Like will, you can change 100 times if you want to. You can withdraw it, you can change it, you can do what you want to do. That's not a problem, right? Secondly, what if at all tomorrow I have registered my will here and I am in Delhi after 20 years in some hospital at 12 o'clock in the night. Then my son will say, "Oh, my dad has got this advance directive." Doctor will say, "Yes, such a jhoot hai, who knows? You know, how do we confirm the authenticity? Am I going to call at 12 o'clock in the night to some Bombay Municipal Corporation officer? That fellow also must have retired by this time. How am I supposed to find out this is true or no?" Which means digitization of these documents is required. And that's why in my PIL I had said the same thing. The state of Maharashtra had promised that they would be able to do this digitization of the records, or mechanism will be digitized by 19th of August 2025. Which means up till now it has not happened so far. They are still in that kind of a process. Supreme Court has told me that if at all the state doesn't do it, come back to us, you know, in appeal or something like that, and we will hear you at that point of time. Up till now I have been patient, but if at all in a certain period of time it doesn't happen, I probably might again go back to the court. Thank you. On this. So I thank you very much. Sorry for interrupting, but I just want to make sure we have enough time for quick answer questions from the audience. But I have a question for Ajit now. Between Kumar's generation, Anukaka's generation, and your generation, you have a pulse for the younger generation. What does dignity mean to them? What does that factor into people's attitude towards life of dignity and death of dignity? Thank you very much. First of all, I'm very happy to be on the stage with such an august company. They all are legends and veterans in their own field. And I think my only qualification must be being in the same classroom with Bankim. I thought it will lead to something, and that has brought me here. Thank you very much, Bankim. Where is he? He was here. So anyway, to answer your question, before I answer your question, because as I was given to understand, there was something of my own that I wanted to put up. So, and I am trying to say this as an individual, as myself, probably because it's too early for me, maybe, and maybe it is not too early. Maybe this is the right age when we should think about all these things. So the very first thing that comes to my mind is that of confusion.
Maybe I'm trying to voice the confusion in my mind. Maybe it's the confusion in mind of my generation, and maybe even though they are not of my generation, but maybe some people out here will also have the same confusion. And that confusion is when you say all these things, when you talk about dignity, when you talk about a particular medical condition, when you talk about taking a call at this stage or well in advance about what I want to happen with me when I reach a particular medical condition, how do we identify those things? How do we define those things? I'll give you an example. And then there is a big question about dignity also, to which I will definitely come, because that's also part of what I want to say. So let me give you an example. That suppose if I feel that I have earned good amount of money, I have a great faith in science, so I am kept on a ventilator and all those equipments you're talking about, but I believe that fine, I'll wait for 5 years and science will come up with something which will bring me back. Me as in the me within that body which has been artificially kept alive. I have a faith in that. But now that faith, but at the same time, in principle I agree with whatever both of them or whatever the bill was saying. In principle I agree. If there is no hope of recovery, then I don't want to be in that vegetative stage. And I'm sorry for some medical terms I may use. I'm not a medical person, so I will use them a little loosely, if I may. So then there is a confusion to my mind. Where does my hope starts and where does my lack of hope continues to? I don't know. It's difficult for me to decide at this stage. This is one part of the confusion. Another part of the very confusion is the word dignity in itself. I believe, I'm sorry if I'm coming across as somewhat callous, but you know, when I saw some of my very elderly relatives in this stage, and maybe it is my ignorance, forgive me for that, but I used to say that it's okay, all of us are worried, all of us are doing to and fro hospital, all of us are bothered. Probably that guy there is in a better world already. I don't know whether that guy is really in pain or not. So I don't know whether I'm really going to be, how do I know right now in that particular case, am I in pain or are my relatives in pain? If it's my relatives who are in pain, they will worry for themselves. Do I need to worry for them? That's another of my, and this is purely a confusion or purely a kind of question that comes to my mind when I read about all of this. Another very important question is also about the concept of dignity. For example, as I understand the whole human evolution is about moving towards mind from body. But why are we using the concept of dignity only in case of a battered, dilapidated body? Now, what happens if I want to make an advance will saying that if I'm going to the extreme case of, say, depression, or an extreme case of bipolar disorder, or an extreme case of schizophrenia, that's equally, that's probably worse as a dignity for me. For my sake, it's far more indignified or undignified rather than being on the bed with 20 tubes in the body. Do I have that choice? Can I make an advance will saying that if I reach a particular stage of schizophrenia, stop treating? And I don't know how to, then I don't know how this passive thing will work, because passively, I can't die of schizophrenia. That's another kind of a question. And now I'll come to the response, because this is connected with what the question you asked me. So, you know, I believe that my and the subsequent generation, I'm a professor and I've been around in teaching for almost about 20 odd years. So I have seen almost as soon as I graduated, I started teaching. So I have seen all these various different generations of students. And I do believe that probably me and more than me, probably the people who are below 35, I would say, Zoran Mamdani's age. So they are far more smarter. They have far better ideas of dignity. It's more inclusive. Indians, in my opinion, by nature are validation fetish. They have validation. I think that's a Brahminical impact we have, that somebody has to say, I am intelligent, then I believe I am intelligent. But I believe that the next generations are slowly coming out of that validation fetish. They are seeing dignity as what they believe they are, the concept of dignity is, rather than somebody else thinking that this is dignity or not. This is what I sincerely believe, and I know that many people here, especially the senior citizen, might be a little bit shocked because they are always told that
you know, the younger generation is on mobile, on reels and Instagram, and they don't think and all those things. But I don't believe that at all. I believe that they do have better idea. They have more inclusive, more, I won't say more thought out. Maybe that thought might have happened at subconscious level. I always remember that famous monologue of Miranda Priestley is the name of the character. I forgot the name, from Devil Wears Prada, where she says that you're not wearing turquoise, you're not wearing lapis, you're wearing a particular type of blue. And so I believe ideas like fashion percolate to people. And people make choice of their ideas subconsciously. I believe this generation is making very smart choices of ideas subconsciously. Cerulean, that was the color. This is not, lapis is not turquoise, this is cerulean. And this has come to you from somewhere. That's that monologue. So that is what is happening with this generation. So probably as far as dignity goes, their ideas may differ considerably from what ideas we all, or my seniors, or your all generations may have. So that's it for now. That's a very good answer. Just wanted to say one thing before I open it for any questions from the audience. What I am taking away from this conversation is, it's not clear when law should allow passive or active euthanasia. But what is clear as a question is, as long as a human who is suffering decides in her or his full consciousness that he or she doesn't want to suffer that pain anymore, law should respect and protect the doctor to honor that person's wish to embrace natural death without holding him or her back through artificial means. I think there is a clarity on that. That's what I hear. And all the other issues are something that as a population we need to grow. We haven't reached where maybe what California or Canada have reached. We have not reached at that stage. So that's the, okay, Kumar has a point. Actually, it's not a point as such. It's a rejoinder to what Ajit has very eloquently said. I agree with Ajit, because the so-called new generation of youth, or whatever you call it, the fact is, according to all the reports, they are saying that the suicide rate between 18 and 35 is getting larger and larger. Many young persons, girls or boys, between 18 and 35 want to die. But त्यांनी त्याची कारणं काढली. Even WHO has taken the issue because it is happening in Europe, America, everywhere. So they said depression. Now, that question of voluntary death or living will, a person in depression cannot define. As Ajit was saying, how do you know? Like, schizophrenic patient cannot decide whether he wants to die or live or whatever. Because when he's not in that schizophrenic condition, he's wonderful. He's enjoying life. Similarly, that depression case. आणि ह्या संबंधात मी फक्त 2 पुस्तकांचा उल्लेख करतो. They are extremely valid in this debate. One is Venki's book, Why We Die. The title of the book, he's got Nobel laureate last time. Why We Die. And त्याच्यात त्यांनी सांगितलं की actually normally we should not be dying at all till 125, 130, even 150 years. Because we can have all the latest medical facility to keep on living. The second book is by Dr. Atul Gawande, which is titled as Being Mortal. What Atul Gawande advocates in that book is, to doctors mainly, and also to patients, that please recognize the fact that you are never going to be immortal. You are all mortal, you are going to die. You may extend your life, but you are going to die anyway. So recognize that fact and then decide how to live and therefore how to die. So Being Mortal, Atul Gawande's book, and Why We Die, Venki's book, actually have the same argument,
but put it completely differently. And both of them are top-class scientist doctors. So therefore, I thought these books should enlighten us more on these two subjects. Now, before I ask the chairman of our session today, Ramdas Bhatkar, to give his comments, does anybody have a comment or a question? Please. Would you like a mic? Good evening. Dr. Datar spoke about passive euthanasia that has been recognized by the Supreme Court. My question actually is a little different. For a variety of reasons, I've been reading a lot about what is available in many other countries. Like, for instance, there is this organization called the Dignitas in Switzerland, where someone like me, if I want, I can go when I'm perfectly, I mean, of course, suffering from some kind of a last stage disease, but perfectly in my senses. Perfectly in my senses, and I can go there, and there is a process, and I can quit this world. So my question to you is that if I do that as an Indian national, if I go there, and it's not very expensive, actually it's around probably 13, 14 lakhs all told. So if someone like me does that, will my family be troubled, legally speaking? Or is, because we have not given any credence to active euthanasia, and it's not legal in India, but if I go and do it somewhere else, is it all right? Or will my family be troubled after I go? One question is this. The second question is that if a close relative of mine is in the hospital, and let's say there is no living will that he has made, but as his primary caregiver and closest relative, I decide that I don't want this relative of mine to be, stuck on a ventilator or heart-lung machine or anything at all. Will I be allowed to do that? Will the doctors agree to do that? How much time do I have to answer? 2 minutes. So I think I will pass on the first question, actually. The reason behind that is, sorry? Yeah, I understand that. Why I will pass on the first question is basically for the simple reason that I don't have an answer to give, right? Because I have, it's very clear that there are some confusions in terms of how do you differentiate suicide with euthanasia? How do you differentiate between active and passive euthanasia? So there are some blur lines at this point of time, right? First of all, at the concept level. Secondly, what I am currently talking about is what is available in India and what each one of us can do, okay? Can it be better? 100% it can be better, yeah? Can it be like Canada? Can it be like Sweden? Well, it could be. Is it available today? Answer is no. So I am limiting my answer only to what is available, what each one of us can do. Now the question that you have raised is a question which has many legal tangles to international law and so many other things, you know. So it's not an offhand question that can be answered so very easily. And that's why particularly the question that you asked, okay, the first part is what if I go to Switzerland, what will happen? Now, will your relatives be troubled? Well, nobody's going to come and trouble your relatives in that sense. But yes, there can be certain kinds of problems in terms of property transfer and all that kind of things. I don't know whether it would be that way or no. And that's why I'm saying that I'm not the right person at the right point of time to give you a correct answer on that issue. Now let me come to the part number 2. You are trying to say, and it is very common today, that because of the so-called confusion that we all of us have, which is what he said, most of us today in concept agree that we don't want to live unnecessarily, but we also do not execute any kind of an advance directive. And one fine day we find ourselves into unconscious situation in the ICU, and now it is left to the relatives to take judgment on us. Now the question is, I am only confused first of all, but I am expecting my relative to take a very fantastic decision on behalf of me.
That I don't find logical at all. If I cannot make decision about my own body, why should I expect my relatives to make a correct decision for me? And that's exactly what happens in the minds of the doctors as well, because the next question becomes that today you are saying that you are deciding for your father. Can your brother come tomorrow? Can he have a completely different opinion on this particular issue? Then am I supposed to, as a doctor, consider your opinion to be more valuable than his opinion? Because he may have a completely different opinion. He may say, I have got faith in science, I want to live for 5 years or whatever. I want to keep my father alive for next 5 years, 10 years, I have ample of money. Now, who is going to answer these questions? Although the Supreme Court has said that even if there is no advance directive, the same kind of a formula, the part 1 I spoke to you about earlier on, I gave an example and I stopped. But the execution of the living will, which means you have to have a committee of 3 doctors and all that kind of a thing, which is going to doubly cross-check that what is written in advance directive and whether the person's condition are matching to each other. Okay, so even if part 1 is absent, part 2 is still very much present. Those 3 doctors and committee and all that kind of thing can go ahead and take the decision. But in today's unclear and very early situation, I don't think that any doctors, okay, are so very well equipped to take such kind of decisions officially and go ahead and do it. You will be surprised to know, and that's why they are a party to my PIL as well, that our own code of medical ethics itself is unclear on this particular thing. Today our code of medical ethics says that unless and until you are brain dead, and that too on the top of it you are going to do organ donation, only then ventilator can be disconnected, not otherwise. That's what is the position of law today. That's why I have challenged the National Medical Commission, erstwhile the Medical Council of India also, that they also need to change the code of medical ethics for the doctors. Because if I am supposed to be bound by a certain kind of a code of medical ethics, plus on the top of it there is no advance directive, why should I get into all this janjat of giving effect to someone's wishes and wills and all that kind of a thing? So thank you for want of time. This was a great answer. I just want to say, I'm going to ask Shri Ramdas Bhatkar to give his comments. He was a close colleague of Anukaka. He has watched him through the years. So this is a good way for him to conclude today's session so that you can enjoy the music that Bankim has organized after this session. So over to Ramdas Bhatkar ji. नमस्कार. पहिली गोष्ट अशी की मी इथं का आलो याचं पहिलं कारण असं की या विषयाचा मी अभ्यास केलेला नाही आणि या तिघांनी किंवा चौघांनी जे बोलले त्यामुळं माझा गोंधळ कमी होईल अशी माझी अपेक्षा होती. तो कमी झाला की नाही मी सांगू शकत नाही, परंतु त्यांचे विचार ऐकून माझ्या मनाला चालना मिळालेली काही शंका नाही. माझ्यासमोरील प्रश्न अगदी साधा आहे की आपण नेहमी म्हणतो की माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू हा आपल्या हातात नसतो असं म्हणण्याची पद्धत होती. हळूहळू आपण त्या दोन्ही गोष्टीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग त्यात IVF असेल किंवा इतर गोष्टींमुळे जन्माचा सुद्धा आपण जन्म पोस्टपोन करू शकतो, जन्म आधी करू शकतो वगैरे वगैरे. आणि आता हे मरणाचं सुद्धा आपल्या हातात असावं का असा एक प्रश्न आहे. तर माझ्या पुढील प्रश्न असा आहे की निसर्गाशी आपण किती भांडणार आहोत आणि निसर्गाशी भांडण केलं तर आपण जिंकणार आहोत का, मला शंका आहे. म्हणजे खरं म्हणजे तर उदाहरणार्थ हिंद स्वराजमध्ये ज्यावेळेला गांधीजींनी लिहिलं की डॉक्टर्स हे केवळ पैशासाठी काम करतात आणि त्यामुळे त्या एकूण व्यवसायाला त्यांनी क्षुद्र मानलं. वकिलांचं सुद्धा, म्हणजे दोन्ही आहेत परंतु तरी सांगतो मी. परंतु तरीसुद्धा एक गोष्ट खरी आहे की पूर्वी मी लहान होतो त्यावेळेला 25 किंवा 30 हे ॲव्हरेज अपेक्षित होतं आणि आज आम्ही 90च्या पलीकडे जाऊनही मी अगदी इथं येऊ शकतो. आणि माझ्या मित्रमंडळीमध्ये अनेक लोक 80च्या पुढचे गेलेले आहेत. त्यामुळं औषधं अशी निघालेली आहेत की त्यामुळं डॉक्टर किती चांगले किंवा वाईट असले तरीसुद्धा त्यांनी एवढे उपकार आपल्यावर केलेले आहेत आणि डॉक्टरांमुळे आम्ही जगतो यात काही शंका नाही. परंतु हे सगळं करताना निसर्गसुद्धा आपल्याला सांगत असतो की फार गमजा करू नका.
आणि आज जे काही हवामानामध्ये बदल होत आहेत किंवा हे पावसानं जे आपल्याला छळलेलं आहे त्यामागे निसर्गाशीचा कोप हा एक कारण आहे. आणि त्यामुळे या एकूण इच्छामरणाच्या कल्पनेमध्ये हे जे निसर्गाशी 2 हात करून आपण त्याच्यावर मात करणं हा प्रश्न आहे. मला 1-2 गोष्टी आठवतात. एका बाजूने रामूभैया दाते यांच्याशी एकदा मी बोलत होतो. ज्यांनी पु ल देशपांडेंचं नाटक पाहिलेलं आहे त्यांना कल्पना असेल की रामूभैया दाते ही काय चीज होती. तर एकदा मला म्हणाले, मी आणि ते कारनं चाललो होतो, आम्ही दोघंच होतो. ते म्हणाले, हो रामदास, तुम्हाला असं वाटतं का की कधी आपण हे डॉक्टर वगैरे इतक्या गोष्टी करतायत की त्यामुळं आपण कधी मरणारच नाही. तर मला वाटलं हा एक थिअरिटिकल प्रश्न आहे, म्हणून मी काहीतरी उत्तर दिलं त्यांना. पण ते म्हणाले, नाही नाही, तसं असेल तर आपण तोपर्यंत म्हणजे हे सगळं जे जादू आहे ही डॉक्टरांना सापडेपर्यंत आपण जगलं पाहिजे. परंतु आता माझ्या लक्षात येतं की जसं जसं वय होत जातं तसं वसंत बापट यांनी जे आपल्या एका कवितेत म्हटलेलं आहे की जाणारच केव्हा तरी आम्ही पटदिशी, हे तेवढंच खरं आहे. आणि आत्ता सांगण्यात आलं तसं माणूस हा अमर तर नाहीच आहे, अजर आहे की नाही हे तर ठरायचं आहे. परंतु तात्पर्य असं की मला असं वाटतं की एकूणच निसर्गाशी आपण किती भांडावं हा त्यातला खरा मुद्दा आहे. आणि त्यात एक कायदेबाजी किंवा त्याचे नियम काय असावेत हा अगदी वेगळा भाग आहे. खरं म्हणजे आज असं मानलं जातं की वैद्यकीय क्षेत्रात एवढी प्रगती होते आहे की जवळजवळ प्रत्येक रोगाला काहीतरी उत्तर हे आहे. आता ते उत्तर किती यशस्वी होतं आणि शेवटी माणसाचं अमरत्व ते तर नाही देऊ शकत, तर हा एक प्रश्न आहे. परंतु हा एक मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे हा माझा गोंधळ अजून गेलेला नाही, त्यामुळं मी आणखीन तुमच्याही गोंधळात भर घालण्यात काही अर्थ नाही. पण मी इथं आलो याला दुसरं जे कारण आहे ते मात्र सांगून मी थांबतो. आणि ते म्हणजे मला सदानंद वर्दे, सुधा वर्दे आणि एकूण वर्दे कुटुंब आणि खरं म्हणजे एकूण समाजवादी कुटुंब यांच्याबद्दल जे काही वाटतं त्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि मला एक आश्चर्य वाटतं की माझ्या ओळखीचे ज्यांच्याशी मी बऱ्याच जवळ आलो असे निदान 30-40 लोक आहेत. ते सगळे समाजवादी पक्षात होते आणि ते सगळे सज्जन होते. मी कधी त्या पक्षात गेलो नाही आणि शक्यता आहे की त्यामुळे मी तसं सज्जनही झालो नाही. परंतु एवढी गोष्ट खरी की वर्दे असतील, दंडवते असतील किंवा अनेक नावं मी आता घेत नाही सगळे, परंतु या सगळ्यांनी जे काही मोठेपण मला दाखवलेलं आहे आणि खरं म्हणजे त्यामुळं माणसाने मरू नये अशी जी काही माणसं वाटतात त्यांच्यापैकी ही माणसं होती की यांनी असणं यालाही अर्थ होता. आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत अगदी त्यांनी लिव्हिंग विलमध्ये लिहून जरी ठेवलेलं असलं तरीसुद्धा मला ती हवीच आहे असं मला वाटतं. तेव्हा या दृष्टीनं या सगळ्या मंडळींना अभिवादन करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि मला वाटतं या विषयावरील कोणत्याही माझ्या विचारांपेक्षाही ही भावना ही अधिक महत्त्वाची आहे. फारच सुंदर. शेवट करायच्या आधी एकच गोष्ट सांगतो. झेलमचा भाऊ अनुकाकाचा मुलगा अभिजित याच्याशी मी बोललो इथे येण्याच्या आधी आणि त्यांनी मला बजावून सांगितलं की हे सगळ्यांना सांग की ही चर्चा ॲक्टिव्ह युथनेशियाबद्दल नाही, बाबांनी केलेलं विधेयक हे ॲक्टिव्ह युथनेशियाबद्दल नव्हतं. आणि जे भटकळांनी सांगितलं की निसर्गाशी युद्ध न करता जेव्हा एखादा माणूस इतक्या वेदनेने त्रस्त असतो की त्यांनी ठरवलं की तुम्ही मला जगवू नका, मला नॅचरली मरू द्या, तर ती इच्छा तुम्ही पूर्ण करा की मेडिकल सायन्स शुड नॉट फाईट नेचर टू कीप समबडी अलाइव्ह अगेन्स्ट हिज ऑर हर विश. सो हे मला अभिजितने बजावून सांगितलं की हे सांग. आणि हे सांगून येस येस हे सांगून आता आपलं हे सेशन संपलं असं मी अनाऊन्स करतो. आणि बंकिम तू पुढल्या सेक्शनचं तू तयारी करू शकतोस. मी आता हे पुढे घ्या.
मी सुधीर देसाईंना आभार मानण्यासाठी आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ आणि मित्रांनो, आज हा जो परिसंवाद झाला त्याच्यानंतर जे काही एकूण सगळं झालं ते आपल्याला माहीत आहे. परंतु सरांच्या प्रेमामुळे आणि सरांचा जो आदर होता त्यामुळे अनेक मान्यवर मंडळी इथे आलेली आहेत. मला खास सगळ्यांचाच उल्लेख करणं शक्य होणार, पण खास करून न्यायमूर्ती हेमंत गोखले सर इथे आलेले आहेत, तुषार गांधी सर आलेत, साठेताई आल्यात, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, नंदू ज्ञानेश्वर, युवराज मोहिते, शिक्षण क्षेत्रातले मान्यवर गिरीश सामंत, विजय नाईक, साने गुरुजी स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगोडकर, अशी अनेक, अजित भुरे नाट्य समितीचे सचिव आहेत, ही सगळी मंडळी आली ही सरांच्या प्रेमामुळे इथं आलेली आहेत. आणि आम्ही ज्यावेळेला हा विचार करत होतो की हे सगळं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना काय काय ॲक्टिव्हिटी करायच्या, तर सरांच्या ज्या आवडीच्या आणि ज्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं असे विविध पैलू होते, त्या पैलूवरती वेगवेगळ्या वर्षभरात कार्यक्रम करायचे. ते कार्यक्रम वर्षभरामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने राबवले आणि केलेही, आणि त्याचा परिणाम. आणि ते कार्यक्रम राबवताना आपण आपला विचार केला होता की त्यावेळीची परिस्थिती आणि यावेळीचा भाग आत्ता, म्हणजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये विचार करताना आत्ताची शिक्षण परिस्थिती काय आहे आणि आपल्या समोर आव्हानं काय आहेत ही आपल्या लोकांना अधिक कळायला पाहिजे. आजचा हा विषय घेताना आमच्या डोक्यामध्ये हे होतं की त्यावेळेला त्यांनी विधायक मांडलं मिनुसानी आणि हे सगळं आपण जे सगळं सांगितलं, आणि आता निखिल दत्त सरांसारखे डॉक्टर्स हा कार्यक्रम पुढे घेऊन जातात, म्हणून तो आजच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे असं मला वाटत होतं आणि ते आपण करतो. याच्या पुढच्या काळामध्येही अनेक गोष्टी होणार आहेत, होत राहत, राबवणार आहोत, तो तसा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये साधनेचे संपादक वर्दे सर होते आणि त्यांनी लिहिलेल्या लेखांपैकी 50 लेखांचं पुस्तक 29 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या आवडीच्या अनेक विषयावरती वेगवेगळ्या ठिकाणी अनेक परिसंवाद आणि कार्यक्रम आम्ही करणार आहोत. हे मुद्दाम आपल्याला मी सांगू शकतो की आज म्हणजे एवढं होतं की एवढ्या उशिरापर्यंत आणि एकाच्यात आपण सगळेजण बसलात, हे म्हणजे वर्दे सरांच्याबद्दल जो आदर आणि प्रेम आहे त्याच्याबद्दल त्याच्याची प्रचिती खऱ्या अर्थानं आपल्यासमोर येतोय. मला असं वाटतं की माझा आणि सरांचा मी ज्यावेळेला विचार करतो की आम्ही जवळपास सेवादलाचं काम करत असताना आम्ही अनेक वर्ष काम करत होतो, पण ज्यावेळेला दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला आणि दुष्काळ समिती एक सहाय्य समिती झाली, त्यावेळेला अध्यक्ष म्हणून सर असायचे आणि सेक्रेटरी म्हणून मी काम करत असे. सुवर्ण महोत्सव निधी समितीचा भाग सुरू झाला आणि तिथेही अध्यक्ष सर झाले आणि मी सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. आणि त्याच्यामधून सरांकडून मला अनेक गोष्टी समजल्या आणि मी शिकलो त्याच्यामधून. एक सकाळी 6 ते 7च्या दरम्यान सरांचा फोन, पन्नालाल किंवा सरांचा फोन हमखास. सकाळचे फोन कुणाचे आले तर ह्या 2 माणसांचे सकाळचे फोन. सर मला एक आठवण करायची आहे, हे पूर्ण आभार प्रदर्शन आपण सेकंड हाफमध्ये घेणार होतो, फक्त काही डिग्निटरी जाणार होते त्यांचे फक्त आभार मानायचे होते. ओके, करतो. तर तो जो भाग हे मुद्दाम आपल्याला सांगावाचं वाटतं, त्याच्या आभाराचा भाग परत करूच आपण. पण मला असं वाटत होतं की आम्हाला जो सगळ्यांना जो आदर आणि प्रेम सरांच्याबद्दल होतं त्याच्यातून हे सगळं होत होतं. आणि म्हणून मला वाटतं की सरांचा माझा भरतकुमार राऊत इथे आलेले आहेत, त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. मी जो सांगत होतो की सरांचं आणि माझं जे नातं घट्ट झालं त्याची कारणं अशी होती की सरांचं काम करण्याची आणि कामाचं नियोजन करण्याची जी पद्धत होती ती खूप मोठी होती. आणि त्या प्रत्येक काम आणि पूर्णपणे व्हायला पाहिजे, त्या कामामध्ये इकडे तिकडे चालायचं नाही.
सातत्यानं काम आपण करायला पाहिजे. ह्या अशा अनेक गोष्टी मी शिकलो. आज त्यांनी असं सांगितलं की आता तुम्ही बाकीचं काही करू नका, तर मी ते बाकीचं थांबवतो. आजच्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान आदरणीय रामदास भटकळजी यांनी उशवावं असं आम्ही त्यांना विनंती केली. ते इथे आले म्हणून त्यांचे आभार. आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकरजी आले, त्यांचेही आभार. हा विषय सातत्यानं पुढे घेऊन जाणारे निखिल दातार, प्राध्यापक अजित जोशी आणि या परिसरात आपण सगळ्यांनी भाग घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि प्राध्यापक जोशी यांच्या सगळ्यांचे आभार मानतो. यानंतर नॅशनल कॉलेजचे माजी प्रिन्सिपॉल आणि वर्धे सरांचे सहकारी श्रीमती सुभद्रा आनंद यांना सरांबद्दल कायम आदर वाटत राहिला होता आणि परिसंवादासाठी त्यांनी कॉलेजचं सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आभार. कॉलेजच्या प्रिन्सिपॉल श्रीमती नेहा जगतेनी यांच्या सहकार्याबद्दल आभार. अजित पुरे नाट्य परिषदेचे सचिव यांनी खूप मदत केली, त्यांचेही आभार. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी चंद्रू चंदानी यांनी मदत केली, त्यांचेही आभार. अल्पपहारांचे आणि कॅन्टीनचे व्यवस्थापक किशोर यांचे आभार. आणि यानंतर मला एक गोष्ट सरांची सांगायची होती, ती मी सांगतो आणि मग एका दुसऱ्या भागाबद्दल बोलतो. सरांचं एक समाजामध्ये किती आदर होता ते मी पाहिलं. आम्ही एकदा त्या दुष्काळग्रस्तांच्या ह्याच्यासाठी मदत घेण्यासाठी आम्ही ज्यावेळेला विविध लोकांना भेटत होतो त्यावेळेला रतन टाटांची भेट नक्की झाली. आम्ही जवळपास अर्धा तास त्यांच्याजवळ सगळं माहिती दिली आणि सांगत होतो. आणि ते झाल्यानंतर स्वतः रतन टाटा लिफ्टपर्यंत आमच्याबरोबर आले. हे त्यांचं केवढं प्रेम आणि त्यांच्याबद्दल असणारा आदर किती समाजामध्ये होता, तसा अनुभव मला त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आम्हाला आला. हे मुद्दाम उदाहरण मला सांगायचं होतं. आता जो दुसरा कार्यक्रम होणार आहे, खरं असं जो मी मगाशी म्हटलं ना की त्यावेळीचे आणि यावेळेचं, यावेळेला युवा नवगीतांची मैफिल रंगणाऱ्या आणि फोक फ्युजन बँडच्या साऱ्या कलाकारांचं मी कौतुक करतो. कारण कसं आहे की आता नवीन गोष्ट काय आहे आणि नवीन गोष्टीला जोडून आपण त्या मुलांना जोडून ठेवलं पाहिजे, या दृष्टिकोनातून ते होणार आहे. म्हणून त्यांचं कौतुक करणार आहे. हे आपण कौतुक करूया. आणि आपल्या सर्वांचे, आपण सर्व जण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम पहिला भाग इथे संपलेला आहे. दुसरा भाग लवकरच सुरू होतोय. आपण सगळ्यांनी शांतपणे बसून घ्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.